गोमाता संवर्धन व संरक्षण करण्याकरिता समर्पित असणाऱ्या सोलापुरातील कर्मयोगी संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त जगातील सर्वात मोठी गोशाळा उभारण्याचा संकल्प करण्यात आलाय। संस्थेतर्फे आयोजित पंचदिवसीय विशेष महोत्सवातील कोजागिरी पौर्णिमेला आयोजित सुरभी याग पूर्ण करून हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रार्थना करण्यात आली। राम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्णिम भारत निर्माण 2047 या योजनेखाली हा संकल्प करण्यात आला। भविष्यात उभारण्यात येणाऱ्या गोशाळेसाठी किमान 3000 एकरवर एक मिनी सिटीज उभारण्यात येणार आहे। या गोशाळेची क्षमता जवळपास 9 लाख इतकी असणार आहे। शनिवारी दिनांक 4 रोजी निशांत नीरस यांच्या मधुर वाणीतून मूल रामायण पाठ सादरीकरण करण्यात आले। तापडिया बंधू यांनी संगीतमय सुंदरकांड पाठ सादर करून सेवा दिली। रविवारी संस्थेतर्फे पुणे येथील मुख्य आचार्य रोहन सोळे, आळंदीचे आचार्य रितेश सोळे, मुंबईचे आचार्य भिडे, आचार्य कुलकर्णी जोशी या पुरोहितांनी मंत्रोच्चार पठण करत विश्व शांतीसाठी सुरभी याग नमः गुप्ता यांच्या हस्ते पूर्ण केले। सायंकाळी मनोज जाखोटिया यांच्या माध्यमातून भुज उत्सव साजरा करण्यात आला। जगातील सर्वात मोठी गोमाता शाळा उभारण्याचा आमचा संकल्प आहे। यापूर्वी 14 ते 16 मार्च 2025 रोजी गोरक्षणासाठी 200 भक्तांनी विश्रामनगर सोसायटी ते पंढरपूर अशी 70 किलोमीटर मार्गावर 27,000 दंडवत घातले होते। गोशाळेसाठी आम्ही जागेचा शोध घेत आहोत। ज्या ठिकाणी शासन जागा देईल त्या ठिकाणी आम्ही गोशाळा उभारण्यास तयार आहोत। सरकार व शासनाने याबाबत पुढाकार घेतला तर लवकरच हा संकल्प पूर्ण होईल, असे कर्मयोगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोहित तापडिया म्हणाले। तर पंचमहोत्सवात विजयादशमी दिनी श्री विष्णू सहस्त्रनाम तुलसी अर्चना संमेलन सभा पार पडली। शुक्रवारी दिनांक 3 रोजी श्रीमद भगवत गीतेतील 18व्या अध्यायाचे पारायण ओंकार माळी यांनी केले। त्यानंतर एकादशी निमित्त रोहित, कुशल, वरुण तापडिया यांच्या भजन संध्या सेवेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। सोमवारी गायत्री रामायण पाठ व कोजागिरी पौर्णिमा उत्सव सभा डॉक्टर मीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर या पंचदिन महोत्सवाची सांगता झाली।